गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिनांक 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी ठीक 9 वाजता ग्रामपंचायत आलापल्लीच्या कार्यालयाच्या समोर बेवारस गुरांना शेतकऱ्यांनी बांधले। गुरे आलापल्ली ग्रामपंचायतच्या मालकीचा कोंडवाळा नसल्यामुळे संपूर्ण गावातील गुरेढोरे हे ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या समोर आलापल्ली येथे बांधण्यात आले। गावातील शेतकऱ्यांच्या शेतात आपल्या शेतात गुरेढोरे जाऊन त्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे। ग्रामपंचायतच्या कोंडवाडा या अतिक्रमण करण्यात आले आहे, म्हणून सर शेत मजूर माजी ग्रामपंचायतचे सरपंच अज्जू पठाण यांना शेतकऱ्यांनी आपली समस्या सांगितली व सदर गुरेढोरे माजी सरपंच अज्जू भाऊ पठाण यांच्या समक्ष ग्रामपंचायत आलापल्ली येथे बांधण्यात आले। बेवारस गुराढोरांचा बंदोबस्त करावे। बाजारात व चौकात सुद्धा बेवारस गुरांचा हैदोस दिसून येतोय। रोज लहान मोठ्या वाहनांचे अपघात होत असल्याचे सुद्धा जनता बोलत आहे। याकडे ग्रामपंचायतने लक्ष देऊन कार्यवाही करावी, अन्यथा गावातील बेवारस गुरेढोरे ग्रामपंचायतीमध्ये आणून ठेवण्यात येईल असा इशारा सुद्धा जनतेने दिलाय। गांव में ग्राम पंचायत कोंडवाना जो है, यहाँ का ग्राम पंचायत अधिकारी ने कोंडवाना को पूरा बेच डाला। अभी हमारे को काश्तकारी लोग जो है, अभी जो छोड़ गए हैं, खेत में घुसते धान खाते, इनको रखने का कहाँ, हमारे को पर्याय नहीं है। इसके वजह से हम लोग ग्राम पंचायत के सामने गये लाके बांध दिए। मध्ये कोंडवाडा हे विकल्या गेलेला आहे, तरी लोकांची जे शेती आहे त्या शेती हंगामात हे गुरंढोरं जे बी गैया म्हैस आहे हे बहुत त्रास देतात आणि त्यांचे शेताचे नुकसान करतात आणि त्यांचे शेताचे नुकसान केल्यानंतर ते कोंडवाडा नसल्यामुळे ते आलापल्ली ग्रामपंचायतमध्ये येऊन स्वतः बांधून ते गेले आणि माझ्या मंडपात येऊन ते म्हणजे मला सांगितले की असं असं ते झालेलं आहे, ते तुम्ही चला सोबत मी यांच्या आलो आणि इथं गैया बांधण्यात आले। स्पष्टीकरण करो, कोंडवाडा असं झालेला होता, तो अतिक्रमणामुळे मध्ये कोंडवाडा हे विकल्या गेलेला आहे, तरी लोकांची जे शेती आहे त्या शेती हंगामात हे गुरंढोरं जे बी गैया म्हैस आहे हे बहुत त्रास देतात आणि त्यांचे शेताचे नुकसान करतात आणि त्यांचे शेताचे नुकसान केल्यानंतर ते कोंडवाडा नसल्यामुळे ते आलापल्ली ग्रामपंचायतमध्ये येऊन स्वतः बांधून ते गेले आणि माझ्या मंडपात येऊन ते म्हणजे मला सांगितले की असं असं ते झालेलं आहे, ते तुम्ही चला सोबत मी यांच्या आलो आणि इथं गैया बांधण्यात आले। एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।